बऱ्याच वेळा असं होतं की साडी दुकानात आपल्याला खूप सुंदर वाटते, पण घरी नेसल्यानंतर त्या साडीमध्ये आपल्याला हवा तसा लुक मिळत नाही. कधी ती साडी अंगावर नीट बसत नाही, तर कधी आपण त्यामध्ये जास्त जाड दिसतो आणि कधी आपल्याला ती साडी सांभाळायला देखील अवघड जाते. पण जर आपण योग्य साडीची निवड केली तर आपल्या या चुका नक्कीच टळू शकतात. तर 40शी नंतर कोणत्या साड्या नेसणे टाळावे आणि कोणत्या साड्या नेसल्या तर आपला लुक हा अधिक सुंदर दिसेल ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लग्न समारंभांसाठी, सणावारांसाठी किंवा मोठ्या कार्यक्रमांसाठी अशा प्रकारच्या हेवी सिल्कच्या साड्या नेसल्या जातात. पण या साड्या हेवी असल्यामुळे त्या दिवसभर नेसण्यासाठी थोडे अवघड जाते. तर या हेवी सिल्कच्या साड्यांऐवजी चंदेरी साडी, माहेश्वरी साडी या साड्या उत्तम पर्याय असतात. जर तुम्हाला अशा प्रकारच्या माहेश्वरी साड्या खरेदी करायच्या असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर या साडीचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअप करा. या साड्या वजनाने हलक्या असल्यामुळे नेसण्यासाठी देखील कम्फर्टेबल असतात आणि या साड्यांना हलकी चमक असल्यामुळे नेसल्यानंतर या साडीला रिच लुक येतो. त्याचप्रमाणे जास्त घसरणाऱ्या शिफॉनच्या साड्या नेसणे देखील टाळावे. तर त्याऐवजी तुम्ही लिनन, कॉटन, सिल्क अशा प्रकारच्या आरामदायी साड्या नेसू शकता, कारण या साड्या नेसल्यानंतर व्यवस्थित बसतात आणि त्यामुळे सांभाळायलाही सोप्या जातात. अशा प्रकारच्या कॉटन, सिल्क आणि नारायणपेठ साड्या तर अगदी रिच आणि ग्रेसफुल लुक देतात. तसेच अशा प्रकारच्या मोठ्या प्रिंट्स किंवा मोठ्या डिझाईन असणाऱ्या साड्या नेसणे देखील शक्यतो टाळावे, कारण बऱ्याच वेळा मोठ्या प्रिंट्स किंवा मोठ्या डिझाईन असलेल्या साड्यांमुळे आपले शरीर हे जास्त जाड दिसते. जर त्याऐवजी तुम्ही अशा प्रकारच्या छोट्या किंवा नाजूक डिझाईन असलेल्या साड्या निवडल्या तर त्या खूप सुंदर आणि क्लासी दिसतात. त्यानंतर अशा प्रकारे खूप जड किंवा हेवी बॉर्डर असणाऱ्या साड्या नेसणे देखील शक्यतो टाळावे, कारण या साड्या चालताना देखील जड वाटतात आणि या साड्यांच्या प्लीट्स देखील नीट बसत नाही. तर त्याऐवजी नाजूक किंवा मध्यम बॉर्डर असलेल्या साड्यांची निवड करा आणि त्याचप्रमाणे खूप हेवी वर्क असणाऱ्या, चमकदार, भडक अशा प्रकारच्या साड्या नेसणे देखील टाळावे. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा.